सर, 1935च्या कायद्यावर भारतीयांचे प्रतिक्रिया यावर खूप प्रश्न येतात. तर याबाबत अजून काही प्रतिक्रिया आहेत का? आहे ना आपल्याकडे मटेरियल बघा या इकडं तुम्हाला दाखवतो बघा खूप साऱ्या नोट्स आहेत आपल्या हिस्ट्रीच्या 35च्या कायद्याच्या संदर्भात तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा बघा ही एक नोट्स आहे बघा. 1935चा कायदा बघा या 35च्या कायद्याच्या संदर्भातील प्रतिक्रिया आहेत ना. सगळं तर दिलं आहे डिटेल बघा इथं आहे बघा. आता कंबाईनच्या पेपरमध्ये आलं होतं बघा गुलामगिरीची सरहद आहे ना. तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं आहे. अनेक ब्रेक असणारे इंजिन नसणारे एक यंत्र आहे असं पण 35च्या कायद्यात नेहरू म्हणले बघा. अनैतिक, अप्रजातंत्री, अराष्ट्रवादी हा कायदा आहे असं पण नेहरू म्हणले. बॅरिस्टरजींना काय म्हटलं बघा, संपूर्ण सडलेला मूलतः निकृष्ट आणि संपूर्ण अस्वीकारार्ह असा हा कायदा आहे. पंडित मदन मोहन मालवीय काय म्हणले बघा, हा कायद्यावरून लोकशाहीचा बुरखा पांघरणारा व आतून संपूर्ण निरुपयोगी आणि पोकळ असा आहे असं म्हणलंय. याचबरोबर बघा श्री राजगोपालचारीची प्रतिक्रिया आहे. द्वैध शासन प्रणालीपेक्षाही हा वाईट कायदा आहे असं त्यांचं म्हणणं. षण्मुखानंद चेट्टी आहे बघा, तर हे फर्स्ट फायनान्स मिनिस्टर त्यांचं काय म्हणणं आहे बघा, प्रादेशिक स्वायत्तता आणि 1935चा कायदा यात बरंच अंतर आहे. आम्हाला आमच्या आंतरिक आणि बाह्य गोष्टीवर सुद्धा नियंत्रण ठेवता येत नाही. आणि याचबरोबर बघा हे त्यावेळेचे बंगालचे मुख्यमंत्री होते फजल उल हक यांनी. हे काय म्हटले बघा, यामुळे ना हिंदू राज्य निर्माण झालं ना मुस्लिम राज्य निर्माण झालं. तर अशा पद्धतीने 35च्या कायद्यांवर खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांवर कुठे ना कुठेतरी प्रश्न पुढे विचारला जाईल बघा.